देशामध्ये HMPVचे 2 रुग्ण सापडलेत। कर्नाटकमध्येच दुसरा रुग्ण आढळून आलेला आहे। कर्नाटकातील बंगळुरूमध्ये HMPVचा दुसरा रुग्ण आढळलेला आहे। 3 महिन्याच्या मुलीला HMPVची लागण झालेली आहे। 8 महिन्याच्या मुलाला सुद्धा HMPVची लागण झालेली आहे। ICMR कडून 2 रुग्ण सापडल्याची माहिती मिळते। कर्नाटकमध्ये दुसरा HMPVचा रुग्ण सापडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, दुसरा रुग्ण सुद्धा कर्नाटकमध्ये सापडलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? हो, सध्या जे आहे ICMR ने कळवलं आहे की कशा प्रकाराने 2 रुग्ण आढळले गेले आहेत आणि तपासले गेले आहेत। त्याच्यातून एक आपल्याला माहिती आहे 8 महिन्याची चिमुकली आहे बंगलोरवरून, दुसराही कर्नाटकाचा आहे। हे दोन्ही रुग्ण जे आहेत ते रूटीन सर्व्हेलन्स जे होते, मग ते श्वासाचं व्हायरल पॅथोजन म्हणा किंवा श्वासाच्या प्रॉब्लेम्स याला घेऊन लक्षात घेऊन जे रूटीन चेकअप झाल्या त्या रूटीन मध्ये सापडलं गेलंय असं ICMRचं म्हणणं आहे। ICMR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचं म्हणणं आहे। आता त्यांनी पुढे हेही सांगितलं आहे की कशा प्रकारे HMPV व्हायरस हा हळूहळू ग्लोबली म्हणजे पूर्ण विश्वभर हळूहळू पसरलं जातं आणि त्यात भारतातही जे आहे ते सुरू झाली आहे त्याची, आणि अजून डेटा कलेक्शन होता आहे, त्याच्यावरती तपासणी सुरू आहे असं समजून येत आहे। एक 3 महिन्याची छोटी चिमुकली आहे जिला जे बॅप्टिस्ट हॉस्पिटल बंगलोरमध्ये आहे त्यात ब्रॉन्को न्यूमोनिया साठी ऍडमिट केलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर तिला पॉझिटिव्ह तिथे ती सापडली गेली आहे आणि बरोबरच आता ती रिकव्हर होती आणि ती डिस्चार्जही झालंय असं समजून येत आहे। दुसरं म्हणजे 8 महिन्याची चिमुकली ती होती बंगलोरच्या परत बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये, तिलाही जे आहे पॉझिटिव्ह सापडलं गेलं आहे आणि ती 3 जानेवारी 2025 ला सापडली गेली आहे। तिलाही ब्रॉन्को न्यूमोनिया ची हिस्ट्री होती आणि आता ती रिकव्हर होती आहे। धन्यवाद उर्वशी, आपण या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये सापडलेले आहेत, त्या संदर्भातल्या माहिती आपण जाणून घेतलेली आहे।